मेरे मसीह का आया है संदेशा, हालेलुया. तसंच आपण वाचूया स्तोत्र संहिता 22:18-19. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिट्ट्या टाकतात. तर तू हे परमेश्वरा मला अंतर देऊ नको. हे माझ्या सामर्थ्या माझ्या साह्यासाठी तोरा कर. हालेलुया हालेलुया. आता दावीद एक देवाची निवडलेला पात्र होता. हालेलुया. दावीद एक अभिषेक्त होता. हालेलुया. दावीदाला परमेश्वराने जो मेंढपाळ होता त्याला काय केलं? राजा केलं. हालेलुया. का केलं? तर दावीद देवाच्या इच्छेप्रमाणे राहणारा व्यक्ती होता. हालेलुया हालेलुया. म्हणजे असा एकाएक मोड येतो की त्यातून दावीदाला सुद्धा म्हणजे समस्यातून जावं लागलं. हालेलुया. आणि दावीदाचा अंकुर म्हणजे यहूदाचा सिंह म्हणजे दावीदाच्या कुळातनं आलेला कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया हालेलुया. म्हणजे देवानं दावीदाच्या कुळातनच का घेतलं? जन्म घेतला. हालेलुया. सांगा बघू. दावीद एक अशा वंशातून आलेला होता की दावीदाच्या पूर्वजामध्ये एक वेश्या व्यवसायी बाई होती. हालेलुया हालेलुया. दावीदाच्याकडून सुद्धा पाप घडलेलं होतं. हालेलुया. आणि पापाला मारण्यासाठी येशूने काय केलं? दावीदाच्या कुळातून जन्म घेतला. हालेलुया हालेलुया. येशू कशासाठी आला? पापाचं तारण करण्यासाठी. हालेलुया हालेलुया. पापावर विजय मिळवण्यासाठी. हालेलुया. मग परमेश्वरानं आपणाला तो अधिकार दिलेला आहे. आपण प्रत्येक गोष्टीवर विजयशाली जीवन जगू शकतो. हालेलुया हालेलुया. आणि परमेश्वराने हे वचन मला दाखवलं. बस वचन ते स्तोत्रच आहे. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिट्ट्या टाकतात. तर तू हे परमेश्वरा मला अंतर देऊ नको. हे माझ्या सामर्थ्या माझ्या साह्यासाठी तोरा कर. हालेलुया हालेलुया. आता दावीदाच्या वस्त्रावर काय करत होते लोक? चिट्ट्या. म्हणजे चिट्ट्या टाकणे म्हणजे वस्त्र वाटून गेले. म्हणजे पुढं होणारी भविष्यवाणी म्हणजे दावीदाच्या द्वारे झाली. हालेलुया. कारण येशूची वस्त्र हे करणार होते, ते चिट्ट्या टाकणार होते, फाडणार होते. हालेलुया. ती दावीदाच्या द्वारे देवानं तिथं बोललं. कारण ही दुःखाचे शब्द आहेत. हालेलुया. देवाच्या सेवकाच्या म्हणजे त्या जाग्यावर चिट्ट्या टाकणे. हालेलुया. म्हणजे चुकीचं शब्द बोलणे. हालेलुया. ते आपल्या जीवनावरती अधिकार करतात. हालेलुया. तो दुःखी होऊन देवाकडे काय करत होता? कळवण्यानं प्रार्थना करत होता की देवा तुझा आत्मा तुझं सामर्थ्य माझ्यापासून काढून घेऊ नको. कारण दावीदाकडनं मी चूक झाली. हालेलुया. चूक झाली. त्यानं अशी चूक केली की तिथून पुढे देवाचा आत्मा काम केला नाही. हालेलुया हालेलुया. कारण त्यानं त्याच्या चुकीची परत कबुली सुद्धा दिली. तुम्ही भरपूर टाइम वचन ऐकला आजचीला. खरं कबुली दिली, खरं परत देवाचा आत्मा त्याच्यामध्ये आलाय असं नाही. हालेलुया हालेलुया. एकदा चूक झाली. हालेलुया. परत आपण किती जर प्रयत्न केला काय जर केलं तर दावीदामध्ये तो अभिषेक परत मोकळा झाला नाही. हालेलुया. योहान 19:23-24. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एक वाटा असले 4 वाटे केले. त्याने अंगरखा घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत संबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकाला म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिट्ट्या टाकून पाहावे. हे त्यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिट्ट्या टाकला. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले. हालेलुया हालेलुया. शास्त्र कसा पूर्ण झाला हो तिथं? कारण दावीदाच्या द्वारे तिथं काय झालती?
भविष्यवाणी झाली. हालेलुया हालेलुया. काय झाली ती? वाच आणि तेच वचन वरचं स्तोत्र सहिता आणि नंतर न यव्हान वाच. ते माझे वस्त्र आपसात वाटले. ते माझे वस्त्र आपसात वाटून घेतले. आणि माझ्या आता येशूची काय करत होती? ती वस्त्र काढलीत आणि काय केली? तिने वाटून घेण्याचा प्रयत्न केला. हा. आणि माझ्या सगळ्यावर चिठ्ठ्या टाकल्या. माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकल्या. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हा आपण फाडू नये, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल आणि कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे यासाठी झाले की त्याने माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या. असा जो शास्त्र लेख आहे तो पूर्ण व्हावा. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणजे येशूनं तिथं काय केलं? जो जगा एलियाचा होता, जो जगा आलिशाचा होता, जो जगा दाविदाचा होता, तो जगा कुणाचा होता? येशूचा होता. हालेलुया हालेलुया. आणि त्या येशूच्या जगावर चिठ्ठ्या टाकल्या आणि येशूचा जगा काय केला? एका व्यक्तीनं वाटून घेतला. हालेलुया. ज्याचं नावाची चिठ्ठी आली त्याचा तो जगा झाला. हालेलुया. म्हणजे देव निवडून 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 लोक घेतोय प्रियानो. हालेलुया. आपण बी निवडलेले. हालेलुया. किती तर लोक असे आहेत त्यांना येशू माहित नाही. किती तर लोक असे आहेत की येशूला ओळखून सुद्धा सोडून देतात. देवाची इच्छेप्रमाणे राहत नाही. भरपूर काय काय गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये घडत आहेत. हालेलुया. तरी सुद्धा देवानं आपली निवड केली आहे नाही? आपली निवड करून देवानं आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. म्हणतंय 17 आणि 1 ते 2. मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र याकोब व त्याचा भाऊ योहान आणि त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. हालेलुया हालेलुया. आता ही देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय? की आपण एकांत मध्ये गेलं पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपल्या एकांत मध्ये पित्याशी संबंध आपले पाहिजेत. हालेलुया. एकांत मध्ये आपण देवाशी नातेसंबंध केले पाहिजे. देवाशी बोललं पाहिजे. हालेलुया हालेलुया. आपला एकांत वेळ कसा जातोय? मोबाईल मध्ये. हालेलुया. किती तर माणसं आहेत अशी की मोबाईल मध्ये, किती तर मुली आहेत, बायका मोबाईल मध्ये जास्त वेळ जातोय. हालेलुया. उत्तम वेळ जो आहे ते आपण देवाला दिला पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. ही देवाला आवडणारी वेळ कुठल्या माहिती का? उत्तम म्हणजे चांगली झोप. हालेलुया. गोर झोप. हालेलुया. जे असते ना ती उत्तम वेळ असते. ती देवाला आपण आराधना केली पाहिजे. हालेलुया. आता बायबल मध्ये लिहिलेली प्रत्येक एक व्यक्ती काय करते? पहाटे जाऊन देवाजवळ बसत होते. येशू रात्रभर बसायचा. हालेलुया. आणि येशू कितीला चर्च घ्यायचं माहितीये का? सांगा बरं. पहाटे 4ला येशूचं चर्च चालू आहे. 5ला 4ला. हालेलुया हालेलुया. तो डोंगरावून आला की मंदिरामध्ये काय करत होता? भाषण द्यायसाठी उभा राहायचा. हालेलुया. म्हणजे रात्रभर तो पित्याशी नातेसंबंधी तो एक करत होता. पित्याशी बोलत होता. हालेलुया हालेलुया. आणि रात्र पहाटे काय करत होता? संदेश सांगायचा आणि दिवसभर लोकांना बरं करत फिरायचा. हालेलुया. नित्य नियम होता येशूचा. हालेलुया हालेलुया. आता येशू बी मनुष्य रूपामध्ये आता. येशूला झोप नव्हती काय? जरा झोपला तरी बी माणसं त्याला त्रास देत होते. हालेलुया. उठा बुडा लागलो, चालली नाव पाण्यात. हालेलुया हालेलुया. म्हणजे बायबल मध्ये लिहिले बघा, मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकाय सुद्धा जागा नव्हती. हालेलुया हालेलुया. त्याला विश्रांती मिळालीच नाही. हालेलुया. का केलं त्यानं? आपल्यासाठी केलं ना सगळ्या गोष्टी.
मग आपलं बी कर्तव्य आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. क्रिया करा. हालेलुया, हालेलुया. जी दिलेली वरदान आहे ती झाकून ठेवू नका. हालेलुया. जेव्हा आपण करणार एकांत पित्याशी बोलणार. येशू डोंगरावर गेला आणि कुणाकुणाला घेऊन गेला तिथं? हालेलुया. पेत्र, योहान आणि याकोब. हालेलुया. पेत्र जागी येशू बरोबर होता. हालेलुया. येशूला सोडत नव्हता तो. हालेलुया. म्हणजे एवढ्या 12 शिष्यामधले मला तर वाटतं विश्वास तीच असणार आहे. हालेलुया. म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे राहणारे, देवाचं ऐकून घेणारे. हालेलुया. आणि बाकीचे असणार आहे ती जरा वेगवेगळे असणार. हालेलुया. आता बघा मंडळीमध्ये सुद्धा प्रत्येकाचे विचार जुळतात का? दोघा तिघांचे एकतर वेगवेगळे विचार होतात. हालेलुया, हालेलुया. मग आपण एका ग्रस्तेने जेव्हा आपण प्रार्थना करा, जेव्हा येशूनं याकोब, योहान आणि पेत्र त्यांना घेऊन डोंगरावर गेला. हालेलुया, हालेलुया. तो एकांत मध्ये गेला, खरं त्यांना नेलं, खरं तिथून सुद्धा एकांत येशूने घेतलं. हालेलुया. तिथं सुद्धा एकांत मध्ये जाऊन त्याने काय केलं? पित्याबरोबर सहभागिता केली. हालेलुया. जेव्हा पित्याबरोबर नातं आपलं एक होणार, पित्याबरोबर आपली सहभागिता होणार, तेव्हा आपलं शरीर काय होणार? बदलून जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बदलून जाणार म्हणजे येशू म्हणाल ही येशू सारखी लोक आहेत. हालेलुया. येशूचा आत्मा यांच्यामध्ये ही काय तर जगा वेगळी आहेत. हालेलुया. येशूचं तिथं रूपांतर कसं झालं? हालेलुया. ऐका. तेव्हा त्याचे रूप त्याच्या देखत पालटले. म्हणजे शिष्यांच्या देखत पालटले. हा. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याचे वस्त्र प्रकाशासारखी शुभ्र झाले. हालेलुया. जेव्हा आपण पित्याबरोबर सहभागिता करणार नाही, आपला सुद्धा चेहरा चमकणार. हालेलुया. लिपस्टिक काही मेकअप करायची गरज लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. सगळं तेज आपल्या चेहऱ्यावर उतरून येणार. हालेलुया, हालेलुया. आणि आपल्या चेहऱ्यातून सुद्धा ती किरण बाहेर पडणार. हालेलुया, हालेलुया. आपल्या वस्त्रातून ते सामर्थ्य बाहेर पडणार. हालेलुया. कारण येशूचं वस्त्र काय झाली? बदलली. हालेलुया. आणि येशूच्या वस्त्रातून काय झालं? सामर्थ्य प्राप्त झालं, प्रकाशित झाली. हालेलुया, हालेलुया. तोच अभिषेक येशूने आपणाला दिलेला आहे. हालेलुया. तोच अनुग्रह आपणाला दिलेला आहे. हालेलुया. पेत्र जिद्दी होता म्हणून पेत्राला प्रत्येक गोष्ट परमेश्वरानं दिली प्रियानो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचा आत्मा अद्भुत रीती आपल्यामध्ये काम करायचा, तर आपल्याला पित्याबरोबर सहभागिता केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मग तुमच्या मुद्रा आनंदित राहणार. तुम्ही प्रत्येक गोष्ट आनंदाने करणार. हालेलुया. कुणी काय बोललं तर आपल्यावर असर होणार नाही. हालेलुया, हालेलुया. कारण आपण पित्याबरोबर सहभागिता केली पाहिजे. मौशे पित्याबरोबर, मौशे परमेश्वराबरोबर बोलत होता, तर मौशेच्या चेहऱ्यातून तेज बाहेर पडत होता नाही. मौशेनं म्हटला माझ्यासारखा संदेश येणार आहे. हालेलुया. तो कोण होता? येशू होता. हालेलुया. आणि येशूच्या बी चेहऱ्यातून काय झाली? किरण बाहेर पडली. हालेलुया. येशूचा चेहरा किरणानं भरला आणि येशूचं शरीर काय झालं? महिमेनं भरून गेलं, वस्त्र भरले. हालेलुया, हालेलुया. आणि तो जिवंत देव, बदलणारा देव नाही, तो युगानुयुग एकसारखा आहे. हालेलुया. तो अल्फा आणि तोच मेघा आहे. हालेलुया. तोच आधी तोच अंत आहे. हालेलुया. कारण परमेश्वर बदलणार नाही, तो आधी होता तोच आता आहे. हालेलुया. मग आधी सामर्थ्य काम करत होता, आता करणार नाही का? हालेलुया. आपण म्हणतो येशू देव होता, कारण येशू मनुष्य रूपामध्ये आलेला होता. हालेलुया. मनुष्य रूपामध्ये येऊन त्यानं सगळ्या क्रिया केल्या की आपण तसं करावं. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूनं तो कित्ता घालून दिला की आपण पित्याबरोबर बोललं पाहिजे. हालेलुया. येशू बरोबर बोललं पाहिजे. आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. हालेलुया. मध्यस्थी करण्यासाठी. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याला आमंत्रित करा आपल्या जीवनामध्ये आणि त्याला सांगा की माझ्या जीवनासाठी तुझ्या योजना काय आहेत? पवित्र आत्मा मला सांग. हालेलुया. जेव्हा तुम्ही बोलवणार तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करणार. बिगर बोलवता येईल का? आता काना नगरामध्ये येशूला आमंत्रण दिलं, हे म्हटलेलं म्हणून येशू तिथे गेलता.
हालेलुया. म्हणजे आपल्या जीवनामध्ये येशूला बोलवलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. नुसतं मी येशूमध्ये आहे, मी येशूमध्ये आहे, मी येशूमध्ये आहे. येशू आपल्यामध्ये आहे का आपण गॅरंटी पाहिजे. हालेलुया. हालेलुया. येशू माझ्यामध्ये आहे का नाही गॅरंटी पाहिजे. हालेलुया. मला तर गॅरंटी आहे, फुल गॅरंटी आहे. हालेलुया. हालेलुया. कारण येशू माझ्यामध्ये आहे. हालेलुया. आपण विश्वास झाला पाहिजे, खंबीर झाला पाहिजे की येशू माझ्यामध्ये आहे. हालेलुया. आपण येशूमध्ये आहे ती वेगळी गोष्ट, तर येशू आपल्यामध्ये आहे का ती बघितलं पाहिजे. हालेलुया. चेक केलं पाहिजे. चेक. हालेलुया. 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 बायबल सांगते चेक करा, चेक करा येशू तुमच्यामध्ये आहे का. बायबल सांगते दिवस सुद्धा मावळू देऊ नका. हालेलुया. कुणी तुमचं मन दुखवला तर समेट करा झटक्यात. हालेलुया. रात्र होऊ देऊ नका, त्या सैतानाला वाग देऊ नका, पापात पडू नका. आपला वैरी जर असला तर आपण त्याला क्षमा केली पाहिजे. हालेलुया. 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 आलिशानं जुनं फाडलं तवा निघून आलं. हालेलुया. तुम्ही जुन्यावरच नवीन घालाय केला असं तर उपयोग नाही. हालेलुया. हालेलुया. मग ते जुनं काय करणार, आतनं शिस्तात बाहेर येणार. हालेलुया. नवी दिसणार ती कापड. हालेलुया. मग माझं म्हणणार हे बाबा याला काय कपडे आहेत का नाक धरणार. हालेलुया. कारण आतल्या गोष्टीचा वास येणार. हालेलुया. त्या आतल्या कपड्याचा वास येणार. हालेलुया. तर आपली वस्त्र जी आहेत सगळी आपण काय केली पाहिजे, जुनी आज काढून टाकली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. येशूनं सहभागिता केली पित्याबरोबर, तसं आपणाला सुद्धा सहभागिता केली पाहिजे. तेव्हा येशूची वस्त्र काय झाली, पांढरी शुभ्र झाली. हालेलुया. येशूच्या चेहऱ्यातून तेज प्रगट झाले. हालेलुया. मत्तई 9:20-22. मग पहा 12 वर्षे रक्तस्रावाने वाचा वाचा. एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरे होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. आणि ती स्त्री त्याच घटनेपासून बरी झाली. हालेलुया. हालेलुया. आता येशूच्या कशामध्ये सामर्थ्य आलं, वस्त्रामध्ये सामर्थ्य आलं. हालेलुया. त्या झग्यामध्ये सामर्थ्य आलं. हालेलुया. हालेलुया. मग आपणाला वाटते ना आपल्या वस्त्रामध्ये सामर्थ्य पाहिजे. हा वाटते का नाही, थोडा तर विचार करा. हालेलुया. आपल्या पण वस्त्रामधनं सामर्थ्य बाहेर निघलं पाहिजे. हालेलुया. कधी निघणार, पित्याबरोबर सहभागिता केल्यानंतर. हालेलुया. हालेलुया. आपण तेच वचन वाचणार. मग पहा 12 वर्ष रक्तस्रावची स्त्री, पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनामध्ये म्हणत होती केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवलं तरी बरी होईल. मी बरी होईन. हालेलुया. हालेलुया. कारण येशूच्या वस्त्रामध्ये सामर्थ्य होतं, म्हणून तिने विचार केला. आता 12 वर्षाचा त्रास विचार करण्याची गोष्ट आहे. हालेलुया. 12 वर्षाचा त्रास तिच्या अंगामध्ये ती रक्त राहिला असेल का. हालेलुया. हालेलुया. ती दररोजचं तिला ती मासिक पाळीचा त्रास होत असणार आहे. हालेलुया. दररोजचं ती रक्त तिच्या अंगावरून जात असणार आहे. आणि ती येशूपाशी कशी गेली असेल त्या गर्दीत, तो विचार करा. हालेलुया. तिनं जाऊन त्या विश्वासानं ती त्या ठिकाणी गेली आणि येशूच्या गोंड्याला स्पर्श केला. हालेलुया. त्या झग्याला गोंड होतं ते येशूच्या. हालेलुया. त्या गोंड्याला स्पर्श करतात तिचा रक्ताला जरा सुकून गेला. हालेलुया. का गेला हो, तर तिच्या येशूच्या वस्त्रामध्ये काय होतं, सामर्थ्य होतं. हालेलुया. त्या झग्यामध्ये अभिषेक होता. हालेलुया. जसं एलियाच्या झग्यामध्ये होता, आलिशाच्या झग्यामध्ये, म्हणजे एलियाचा झगाच आलिशाकडे आला. हालेलुया. आल्यानंतर मग त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं. नंतर तो झगा कुणाकडे आला, दाविदाकडे आला. हालेलुया. दाविदाच्या जाग्यावरती सामर्थ्य आलं. काय लोकांनी बोललं तो जगा परत येशूकडे आला. हालेलुया. आणि येशूच्या जाग्यामधून त्या गोंड्यामधून काय झालं,
सामर्थ्य निघालं. हालेलुया, हालेलुया. आणि त्या सामर्थ्यानं लोक बरी व्हायला येत. हालेलुया, हालेलुया. आणि ती 12 वर्षाचा रक्तस्राव तिचा क्षणात सुकून गेला. हालेलुया. मग तो चमत्कार, कारण जिवंत देव चमत्कार करणारा देव आहे. हालेलुया. परमेश्वर चमत्कार करतोय. परमेश्वरानं उत्पत्तीमध्ये चमत्कार केला. कारण कशाचा केला? मातीचा चमत्कार केला. हालेलुया. मातीचा मनुष्य बनवला. तो मोठा चमत्कार आहे का नाही? आपलं प्रतिरूप मातीपासून तयार केलं, त्याच्यामध्ये जीवनाचा फुकला आणि त्याला जिवंत केलं. हालेलुया. कुणामध्ये ती हिंमत आहे काय मातीमध्ये जीवन घालायची? हालेलुया. आहे का? नाही. हालेलुया. आपला देव चमत्कारी देव आहे. चमत्कार करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आपला देव सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. आणि आपल्या देवानं अभिवचन दिलंय की तू जिथं जातील तिथं तुझ्या बरोबर स्वर्गीय देवदूत असणार. हालेलुया. कारण त्यानं अभिवचन दिलेलं आहे वर्षासाठी. जी आपण मागणार तर मोठमोठ्या गोष्टी आज मागायच्या देवाकडे. हालेलुया. बारक्या मागू नका, किरकोळ. ही बरं होते, ती बरं होते, ती तर होणारच. हालेलुया. येशूच्या नावामध्ये होणार. हालेलुया. तर मोठ्या गोष्टी मागा, रहस्य मागा त्याचं. हालेलुया. कारण देवाचं वचन काय तर तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देणार. हालेलुया. किरकोळ मागू नका. हालेलुया. किरकोळ तर सहजच देतोय देव, तर मोठ्या गोष्टी मागा. हालेलुया, हालेलुया. मग परमेश्वर देतोय. त्या व्यक्तीनं काय केलं? विश्वास धरला आणि त्या विश्वासाच्या द्वारे क्रिया झाली. हालेलुया. आपला विश्वास येशूवरचा भक्कम पाहिजे. हालेलुया. जरा समस्या आल्या की आपला विश्वास हल्ला. हालेलुया. आपला विश्वास काय होतोय? डगमगतोय. हालेलुया. आळूचं पान माहितीये का तुम्हाला? त्याच्यावर जर पाणी टाकलं दहीवर ती कसं होतंय? पटाकशी पडते. हालेलुया. असा आपला विश्वास पडतोय पटाकशी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग तो विश्वास जोडण्यासाठी मला लय टाइम लागते हो. हालेलुया. विश्वास तुमचा सगळ्यांचा एकत्र करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. ते कष्ट लय लागते मला. हालेलुया. माझ्यावर दया करून सगळ्यांनी विश्वास गंभीर करा. हालेलुया, हालेलुया. तो आहे माझ्या बरोबर आहे. येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. असा विश्वास धरला पाहिजे. हालेलुया. त्या व्यक्तीने विश्वास धरला की येशू मला बरं करणार. हालेलुया. आणि त्या विश्वासानं ती तिथे गेली. हालेलुया. तिने गर्दी बघितली नाही, लोक तुडवतील ती बघितलं नाही, काय 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 विचार केला ना, तर तिला एकच विचार होता की येशूला मी स्पर्श करणार. हालेलुया. आणि आज तोच विचार करा की आज मला येशूला स्पर्श करायचा आहे. हालेलुया. आज इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका की येशू तुम्हाला पाहिजे. हालेलुया. कारण मला तुला स्पर्श करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. जेव्हा येशूचा स्पर्श आपणाला होते तर आपलं जीवन बदलते. हालेलुया, हालेलुया. बदलून जाते आपल्या जीवनामध्ये. अलौकिक महिमा देवाची काम करते आपल्याला. हालेलुया, हालेलुया. त्याच गोष्टी आपल्या जीवनावरती ज्या अधिकार करताय तो प्रभाव आपल्या जीवनावर आपण स्वतः काढू शकतोय. हालेलुया. कारण देवानं आपल्याला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. सैतानाचा अधिकार आपल्याला चालू शकत नाही. हालेलुया. कारण आपला देव काय आहे? सर्व सृष्टीचा निर्माण करणारा देव आहे. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याचं पाय ठेवायचं ठिकाण आहे. आणि आपणाला त्यानं त्याच्या पायापाशी ठेवलंय, लांब ठेवलेलं नाही. या पृथ्वीवर त्याचं पाय आहे. हालेलुया. एवढा मोठा देव आपल्या बरोबर असताना आपण किती चिंता करतो. आता देवानं जर ठरवलं इकडं जर पाय हलवला तर काय होईल माणसाचं? हालेलुया. त्याचा जर पाय अवघडला, आता मनुष्याचा पाय बघा पुढची बसल्यावर किती अवघडतात. सुरुक सुरुक सारखं सरकतात. हालेलुया. सारखी उडतात का नाही? बरोबर आहे. आता स्वर्ग त्याचं सिंहासन आहे. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याचं पाय ठेवायचं ठिकाण आहे. जर देवाचं पायाला मुंगी आल्याने अवघडलं म्हणजे मनुष्य जर त्यानं जर पाय हलवला तर कसं होणार? या पृथ्वीचं काय होणार? विचार करा. हालेलुया, हालेलुया. कारण तो देव प्रेमळ आहे म्हणून तो तसाच बसलेला आहे. हालेलुया. आपल्यावर प्रेम करतोय तो. हालेलुया, हालेलुया. तसं त्या विश्वास त्या बाईनं ठेवली आणि तिचा रक्ताचा जरा सुकून गेला. तसा आपणाला विश्वास करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. तसंच आपण दुसरं वचन वाचूया. तुम्हाला खचित खचित सांगतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया. आता येशूने सांगितलं बघा, मी जे कृत्य करत आहे. हालेलुया. आता आपण येशूची मुलं आहे. हालेलुया.
आता त्या व्यक्तीने विश्वास ठेवला, येशूच्या गोंड्याला स्पर्श करा, ती बरी झाली. हालेलुया. मग येशूनं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? मी जी कृत्य करत आहे, म्हणजे जो चमत्कार येशू करत आहे, जी प्रार्थना येशू करत आहे, जी पित्याबरोबर सहभागिता करत आहे, लोकांना बरं करीत आहे, हालेलुया, ती माझ्यावर विश्वास ठेवणारी माझ्यापेक्षा मी अद्भुत करणार. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन काय आहे? सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. त्या वचनामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की आपण तसं जसं की येशूने केलं तसं आपण करण्याचा प्रयत्न केला तर तो येशूपेक्षा बी आपण अद्भुत कृत्याने चमत्कार करणार. हालेलुया. हालेलुया. कारण येशूच्या मुखातून निघालेले शब्द आहे. काय आहे? की माझ्यावर जो विश्वास ठेवतो, हालेलुया, आता त्या रक्तशरावसरीने विश्वासाने स्पर्श केले, हालेलुया, तिचा रक्ताचा जरा सुकून गेला. हालेलुया. आता येशू म्हणत आहे की तुमचा विश्वास, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जे कृत्य करीतो, मी जी कृत्य करीतो, माझ्यावर विश्वास जो माझ्यावर विश्वास ठेवणारा तो करील आणि त्यापेक्षा मोठी करेल, आणि त्यापेक्षा मोठी करेल म्हणतात. हालेलुया. हालेलुया. म्हणजे येशूनं हे आपल्याला दिलेलं अभिवचन आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आपली एक सवय आहे, म्हणजे जरा काय मिळलं नसलं की आपण सगळ्याच गोष्टी विसरतोय. आपण कुठल्या गोष्टीला मुद्द्याला घेऊन प्रार्थना करत असतोय, आपल्या जीवनामध्ये ते झालं नसेल की आपण बंद करतोय. हालेलुया. हालेलुया. तर ती बंद करता आपण प्रार्थना नित्य चालू केल्या पाहिजे. हालेलुया. पित्याबरोबर बोललं पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वाद मोकळी करणार. हालेलुया. तर आपण दुसरं वचन वाचूया. प्रेषित 19:11-12. देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडवले. ते असे की रुमाल किंवा फडकी त्यांच्या अंगावरून आणून रोग्यावर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत. दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असे. हालेलुया. हालेलुया. आता पौलावर देवाचा एक विशेष अनुग्रह होता. पौल काय होता? लोकांना छळणारा व्यक्ती होता. हालेलुया. आणि देवाचं सामर्थ्य पौलावर आलं. देवाच्या इच्छेप्रमाणे पौल जगू लागला. हालेलुया. हालेलुया. आता बघा, पहिला जाग्यावर सामर्थ्य होतं. कशावर होतं? जाग्यावर सामर्थ्य होतं. बरोबर आहे. एलियाच्या जाग्यामध्ये सामर्थ्य होतं. तीच जागा अलिशाकडे आला. तोच जागा दाविदाकडे आला. तोच जागा येशू ख्रिस्ताकडे आला. हालेलुया. हालेलुया. मग येशू काय म्हणला? माझ्यावर जो विश्वास ठेवणार ते माझ्यापेक्षा अद्भुत कृत्य करणार. हालेलुया. हालेलुया. संत पौल असा एक व्यक्ती होता की देवाच्या विश्वासा म्हणजे संत पौल काय म्हणतो? मी जसं करतो तसं तुम्ही करा. हालेलुया. म्हणजे जसं म्हणजे तो किती करेक्ट राहिला असेल. हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणे कसा जीवन जगला असेल. हालेलुया. म्हणून परमेश्वर येशूच्या गोंड्यातून अभिषेक येत होता. तसा तो अभिषेक कशामध्ये परिवर्तन झाला? कशामध्ये झाला? फडक्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालं. हालेलुया. त्या म्हणजे सामर्थ्य संत पौलावर एवढं देवानं दिलं की त्याच्या अंगावरून जर अशी वस्त्र काढली तर काय होते? ते लोक बरी होत होते. हालेलुया. हालेलुया. मग माणसं त्याच्या अंगावरून, आता बघा कुणाला तर देव म्हणजे कोणतर व्यक्ती असा दिसला की आजारी आहेत आणि घरामध्ये समस्या ती आहेत त्या आहेत असं कळलं असतं. संत पौल जिथं दिसला तिथं फडकी घेऊन पळाले असतील. हालेलुया. हालेलुया. विचार करा. हालेलुया. संत पौल आला रे आला, फडक्याची सगळी ही झाली असं गावातली फडकी मावत नसतील. हालेलुया. हालेलुया. कारण तो फडकी त्याच्या अंगावरून काढली तर रोगी बरी होत होती. हालेलुया. हालेलुया. असा अभिषेक कुणावर दिला परमेश्वरानं? संत पौलावर दिला. हालेलुया. हालेलुया. असा अभिषेक संत पौलावर दिला कारण संत पौल देवाच्या इच्छेप्रमाणे राहणारा होता. म्हणून परमेश्वरानं तो अभिषेक त्याच्या जीवनासाठी मोकळा केला. हालेलुया. हालेलुया. तसंच आपण वाचलं तिथून. तसं आपण दुसरं वचन वाचूया. प्रेषित 5:15-16. इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर व खाटावर ठेवीत. यासाठी की पेत्र
येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरूशलेमच्या आसपासच्या चहूकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. हालेलुया, 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 हालेलुया. आता संत पौलावर कसं सामर्थ्य होतं? त्याच्या शरीरावर होतं. हालेलुया. आता देवाने एवढा अभिषेक केला की शरीर सोडलं, शरीर बी भरलं, ते भरलं आणि सावली बी भरून टाकली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळ्यातून सावलीमध्ये प्रवेश झाला. हालेलुया, हालेलुया. पेत्र येशू बरोबर असणारा व्यक्ती होता. हालेलुया. जरा सुद्धा येशूला सोडून जात नव्हता. तो कायम येशू बरोबर तो असायचा. हालेलुया. तरी बी येशूने त्याला म्हटलेलं, तू माझ्या बरोबर असते, तू नाकारणार. हालेलुया. त्या सगळ्या गोष्टी घडलेल्याच आहेत. हालेलुया. तरी सुद्धा देवाची दया कृपा कुणावर झाली? पेत्रावर झालेली होती. हालेलुया, हालेलुया. पेत्राच्या सावलीमध्ये एवढा अभिषेक देवाने दिलता की लोक वाट बघत होते, पेत्र कुठल्या रस्त्याने जाणार आहे. हालेलुया. कुठनं बाहेर पडणार आहे. हालेलुया. आता त्याला जर 4-5 घराला दरवाजे असले तर कुठल्या दरवाजाने जाणार आहे? त्या प्रत्येक दरवाजाजवळ माणसं बसलेले असणार आहेत. हालेलुया, हालेलुया. मग आपण तो अभिषेक का मागू नये? हालेलुया, हालेलुया. आपण सुद्धा तो अभिषेक घेतला पाहिजे. हालेलुया. आपल्या पण वस्त्रानं लोक बरे झाली पाहिजेत, आपल्या पण सावलीनं लोक बरी झाली पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. पेत्राच्या सावलीची वाट बघत होते लोक. काय बघत होते? वाट बघत होते. हालेलुया. आणि पेत्र कुठल्या रस्त्यानं जातोय त्या रस्त्यानं काय करत होते? दुखणं करी, आजारी लोक, परत बांधरामध्ये असणारी, परत भूत लागलेली. हालेलुया. आता पेत्राला काय काम होतं का बघा? बोलायचं शब्द बी नाही. हालेलुया. नुसती सावली. हालेलुया. विचार करा, आपण किती नरडं फाडून प्रार्थना करतोय. हालेलुया. ओरडून आराधना करतोय. पेत्राला काय ती होतं का कष्ट? नाही. तिथं झोपा पडा, तिथनं गेला झालं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्या रस्त्यानं जाय पेत्र तिथं लोक बरे होत होते. हालेलुया, हालेलुया. बिगर कष्टाचा अभिषेक. हालेलुया. कसा अभिषेक आहे तो? बिगर कष्टाचा. हालेलुया. कुठला कष्ट आहे का त्याच्यात? पेत्र म्हणलाय का तिथं कुठं? बरे वा, बरे वा, बरे वा, बरे वा, बरे वा बोलत गेलाय का? हालेलुया. बोलला नाही? बोलला. हालेलुया. पेत्र एक शब्द सुद्धा बोलला नाही. हालेलुया. जी काय बोलत होती पेत्राची सावलीच बोलत होती. हालेलुया, हालेलुया. आणि पेत्राच्या सावलीमध्ये ते काय झालं? सामर्थ्य आलं. हालेलुया, हालेलुया. मग ते सामर्थ्य कशामध्ये परिवर्तन झालं? सावलीमध्ये परिवर्तन झालं. हालेलुया, हालेलुया. जेव्हा पेंटेकोच्या दिवशी म्हणजे येशूचे शिष्य जे 12 होते, किती? 120 लोक पेंटेकोच्या दिवशी बसलेले होते. हालेलुया. त्या टायमाला सुद्धा देवाचा आत्मा तिथे उतरून आला आणि त्यांना सामर्थ्य दिलं. हालेलुया, हालेलुया. आणि त्यांच्या वास सामर्थ्य आलं की पेत्रच तिथे उठून उभा राहिला. हालेलुया. आणि 3000 लोकांची मंडळीमध्ये काय झाली? भर पडली. हालेलुया. आणि प्रेषित ज्याच्या हाटी होत होती ती आत्म्यानं भरून जात होती. हालेलुया, हालेलुया. सावलीच्या द्वारे काय झालं? चिन्ह चमत्कार झाले. हालेलुया. हात ठेवण्याच्या द्वारे काय झालं? आत्म्यानं भरून जात होते. हालेलुया, हालेलुया. व आपल्या हातामध्ये काय दिले देवानं? सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन काय सांगते? त्याने माझ्या परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद हो. त्याने माझ्या हाताला काय केले? लढाव्यास शिकवले आणि माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवले. हालेलुया, हालेलुया. मग आपण या बोटाचा उपयोग केला पाहिजे युद्ध करण्यासाठी. कशासाठी? हालेलुया. युद्ध करायचं आपल्याला दुष्ट आत्म्याबरोबर. हालेलुया. आणि आपल्याला काय करायचं आहे? ही सामर्थ्य मागून घ्यायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.